जे लातूर शहरातले काही फळभाजीवाले आहेत, फळभाजीपाला विक्रेते आहेत, त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे काही दिवसापूर्वी मी ऐकलं. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेला माझी अशी विनंती आहे, आयुक्त तिथे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आणि त्याही आता पुन्हा लांबल्यात असं दिसतंय, पावसाळ्यानंतर होणार आहे. त्यामुळे तुमची हो ना, तेच म्हणतोय, त्यामुळे त्या अजून लांबल्या आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये या ज्या सगळ्या अडचणी होत आहेत, एखाद्याला जर आपल्याला हलवायचं असेल पर्यायी जागा द्यावी. कारण तो जो फळ विक्रेता आहे, भाजी विक्रेता आहे, तो त्याची उपजीविका भागवतो. तो इथं सामान्य माणसाला स्वस्त दरामध्ये भाजीपाला फळं देण्याचंही काम करतोय आणि हे सगळे शेतकरी आपल्या जिल्ह्यातल्या शेतीमध्ये पिकवणारा शेतीमाल फळभाजी इथे येते, इथं त्याची विक्री होते आणि म्हणून त्याला समजा त्याची अडचण होते असेल वाहतुकीसाठी, ते बरोबर आहे, पण त्याला पर्यायी जागा दिल्याशिवाय तरी कुठं जायचं. तो आज लातूर शहरातल्या गल्लीबोळामध्ये पोलिसांच्या भीतीमुळं लपून छपून व्यवसाय करतो. हे अभिप्रेत आहे का? त्यामुळे मला असं वाटतं आयुक्तांनाही माझी अशी विनंती की पर्यायी व्यवस्था आपण द्या आणि मग आपण त्याला हलवा. शेवटी तो काही म्हणजे त्याची इच्छा आहे म्हणून तिथं तो गाडा लावून भाजी विकतोय किंवा फळ विकतोय असं नव्हे. आज त्याची गरज आहे आणि जर तुम्ही अगोदरच त्याला फळ भाजी विकायला जर जागा दिली तर तो तिथे बसणार नाही. शहराच्या व्यवस्थेने हे सगळं करायला हवं हे देखील. आणि तुमच्या हॉकर पॉलिसी सुद्धा लातूर शहर महापालिकेमध्ये राबवण्यात आली आहे. म्हणजे हॉकर्सला सुद्धा उचललं जातं, फेरीवाले कुठं बसा, मग पोलीस आदेश येतात, त्यांचाही काही दोष नाही, त्यांनाही ते कारवाई करावी लागते. त्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की आपण काही ठोस पावलं किंवा नियोजन करणं आवश्यक आहे.